टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये तब्बल 28,662 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। आणि मी सध्या पुण्यातील झेड ब्रिजवर आहे आणि झेड ब्रिज समोरून जो बिडे पूल दिसतो आपल्याला, तो बिडा पूल पूर्णपणे बिडे पूल आता आपल्याला पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतं। तर ज्यावेळी हा पाण्याचा विसर्ग सुरू झाला त्यावेळी काही वाहनं जी आहेत ती या नदीच्या पाण्याच्या प्रवाहात अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आता आपण पाहतोय की एक माल वाहतुकीचं जे वाहन आहे ते या पाण्यात पूर्णपणे बुडाल्याचं आपल्याला दृश्य पाहायला मिळतंय। खरं तर गेल्या 3 ते 4 दिवसापासून धरण साखळी परिसर आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याचाच परिणाम जो आहे तो खडकवासला धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा एवा होतोय आणि हा एवा जो आहे तो थेट मुठा नदी पात्रामध्ये विसर्ग केला जातोय आणि सध्या 28,662 क्युसेक्स वेगाने हा विसर्ग सुरू आहे आणि आपण नदीचं रौद्र रूप पाहतोय। नदीचं पात्र जे आहे ते ओसंडून वाहत आहे, तर नदीतील पात्राची पाणी पातळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढल्याचं देखील दिसतंय। समोरील बाजूला जो भिडे पूल आहे तो संपूर्णपणे पाण्याखाली गेलाय, तर या बाजूला जी पुलाखालची जी खाऊ गल्ली आहे, छोटीशी ही खाऊ गल्ली आहे, त्या दुकानांमध्ये देखील आपण पाणी शिरल्याचं आपण पाहतोय, तर काही दुकानं पाण्यात बुडाल्याचं देखील आपण पाहतोय। खरं तर सध्या जी पाटबंधारे विभागाकडून माहिती दिली जाते ती माहिती अशी आहे की 80% पाण्याचा साठा जो झाला होता तो आता विसर्ग करत करत पाटबंधारे विभागाकडून खडकवासला धरणाची पाणी पातळी जी आहे ती 65% खाली आणलेली आहे आणि ही पाणी पातळी 60% आल्यानंतर टप्प्याटप्प्याने विसर्ग कमी केला जाईल अशा प्रकारची माहिती जी आहे ती पाटबंधारे विभागाकडून दिली जाते। मात्र जर धरण क्षेत्रामध्ये आणि घाटमाथ्यावर आज देखील मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला तर ह्या विसर्ग वाढवला देखील जाऊ शकतो अशा प्रकारची माहिती जी आहे ती पाटबंधारे विभागाने दिली। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।